टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। देवेंद्रजींच्या कौटुंबिक, शैक्षणिक, राजकीय आणि आज महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री म्हणून त्यांची आज जी घोडदौड चालू आहे, सगळ्याचा एक परामर्श घेणार एक फोटोग्राफचं एक प्रदर्शन आज किशोर भाऊंनी इथं लोकांना बघायला किंवा भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि इतरांना सुद्धा, म्हणजे ज्यांना देवेंद्रजींना जाणून घ्यायचंय किंवा समजून घ्यायचंय ते इथं येऊन एवढ्या ह्याच्यामध्ये संपूर्ण बघितल्यावर नक्कीच लक्षात येईल की कसं हे महाराष्ट्राचं नेतृत्व मोठं झालं। एकतर कष्ट, अभ्यास आणि पक्षावर, पक्ष श्रेष्ठींवर असणारी निष्ठा, आपल्या कामावर असणारी निष्ठा, समाजाप्रती, लोकांच्या प्रती असणार एक मनामधलं ज्याला आपण हे म्हणतो की आपण सारखं काहीतरी करत राहिलं पाहिजे। आपल्याला जी जबाबदारी मिळाली आहे, आपल्यावर जी जबाबदारी महाराष्ट्राच्या जनतेने टाकली आहे, ती शांत बसण्यासाठी नाही किंवा सत्ता भोगण्यासाठी नाही, तर त्या सत्तेचा वापर महाराष्ट्राच्या जनतेसाठी, महाराष्ट्रासाठी करणं हे देवेंद्रजींचं काम सतत राहिलेलं आहे आणि तेच आज या सगळ्या फोटोग्राफच्या ह्याच्यातनं आपल्याला बघायला मिळतंय आणि बरंच काही आपण शिकू शकतो। एक कमी वयात पण जर आपली काम करण्याची तयारी असली, आपली कामावर जर तेवढी निष्ठा आणि श्रद्धा असली आपल्या ह्याच्यावर आणि एक आपल्या मनामध्ये जर ध्येय असले की आपल्याला एक जे काय आहे ते आपल्याला ठिकाण म्हणा किंवा एक कामाचे गाठायचंय, तर आपण देवेंद्रजींसारखं नेतृत्व हे 100% त्या पद्धतीने निर्माण झालंय। मी किशोर भाऊंचं आणि त्यांचे सर्व सहकारी जे भारतीय जनता पार्टीचे आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की संपूर्ण प्रवास आपल्या नेत्याचा, आपल्या ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे भाऊ असतील, मी असतील, आम्ही काम करतो। देवेंद्रजी फडणवीसांचा संपूर्ण आयुष्याचा त्यांचा प्रवास जो आहे आज इथं तो त्यांनी मांडलेला आहे आणि मला खात्री आहे की आपले नेते हे अजून फार पुढं जाणार आहे। देवेंद्रजींचं महाराष्ट्राला तर गरज आहेच आहे त्यांची, पण नक्कीच देवेंद्रजींच्या हातून फार मोठं काम अजून पण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा भाजप जिथं जिथं त्यांना पाठवत त्या ठिकाणी नक्की होणार हे 100% मी खात्री मनामध्ये बाळगतो। किशोर भाऊंचं मनापासून अभिनंदन करतो आणि मला या निमित्तानं इथे हे सगळं बघायला मिळालं, कारण मला पण एवढं सगळं देवेंद्रजींच्या ह्याच्यातल्या गोष्टी माहित नव्हत्या, त्या इथं आल्यानंतर बघायला मिळाल्या, समजायला मिळाल्या, हे मी पण माझं भाग्य समजतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।